माझ्या कारखान्याची केस थोडीशी सेफ आहे, पण राजकारण न करता मी एवढंच सांगेल की ईडीच्या माध्यमातून कोऑपरेटिव्ह बँकेच्या विषयाच्या बाबतीत जी काही कारवाई आज केली गेली आहे त्याच्यामध्ये ज्या लोकांचं नाव घेतलंय ते सर्व पक्षाचे आहेत. तुम्ही जर 2021 मध्ये आदरणीय अजितदादांनी मीडियाला जे उत्तर दिलं त्याच्यामध्ये दादा स्वतः म्हणतायत की 64 इतर कारखाने आहेत. या यादीमध्ये आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे सुद्धा कारखाने आहेत. पण मी दादांना आश्वासित करतो, इतरही सर्व पक्षाचे नेते ज्यांचे कारखाने याच्यामध्ये आहेत त्यांना मी आश्वासित करतो. काही लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये होते, आज ते इथं नसून भाजपमध्ये आहेत, त्यांना सुद्धा आश्वासित करतो की या केसमध्ये माझं सुद्धा नाव आहे. मी चूक केलेली नाही. मी तर माझ्या बाजूने लढणारच आहे. याच्यातून मी बाहेर निघेल, पण मी बाहेर निघत असताना मी एकटा बाहेर नाही निघणार. मी तुम्हा सर्वांना या विषयामध्ये जे काय राजकीय द्वेषातून ही जे काही कारवाई करण्याचा प्रयत्न केला आहे या सगळ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न मी करेल. आणि अजून एक गोष्ट सांगतो, हे जे सर्व अधिकारी आहेत जे कोणी ईडीचे आहेत ते त्यांचं काम करतात. कदाचित त्यांच्यावर काही लोकांचं प्रेशर असू शकतं, त्यांच्या विरोधात मी बोलणार नाही कारण का शेवटी ते अधिकारी आहेत, ते त्यांचं काम करतात. पण याच्यामध्ये जर राजकीय द्वेषातून ही कारवाई झाली असेल तर ह्या सर्व लोकांच्या वतीने मी लढणार. लोकशाही आणि कोणाचाही आवाज दाबण्यासाठी जर यंत्रणेचा वापर केला जात असेल तर मराठी माणसं कधी शांत बसत नाहीत, मराठी माणसं कधी पळून जात नाहीत, ते लढतात. आणि मी सुद्धा एक मराठी माणूस म्हणून या सर्व तपासाच्या बाबतीत लढत राहणार जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत. घरभेटी आहे का हा विषय? घरभेटी हा विषय आहे का? कारण की ज्या पद्धतीने सगळे आतले इतके इनपुट मी तर तुम्हाला हेच सांगतोय ना की याच्यामध्ये दादांनी स्वतः स्टेटमेंट 2021ला दिलं होतं. दादांचं सुद्धा नाव आहे असं ते स्वतः बोलले होते, नाहीतर त्यांच्या परिचयाच्या लोकांचं नाव आहे. घरभेदी वगैरे हा विषय मी मनामध्ये घेत नाही. लढायचं म्हणलं तर लढण्याची तयारी माझी आहे. आणि अन्यायाच्या विरोधात लढायचं असेल तर जेव्हा हा विषय घेऊन मी लढणार आहे आणि जिंकणार सुद्धा आहे, त्याचा फायदा या 64 लोकांना होईल, ज्याच्यात काही जवळचे आहेत, काही लांबचे आहेत. पण राजकीय द्वेषातून केलेली कारवाई याच्या विरोधात लढण्याची भूमिका आणि जबाबदारी एक महाराष्ट्रातला नागरिक म्हणून माझी आहे आणि मी 100% लढणार आणि जिंकणार सुद्धा आहे.